मधील तुमच्या या पूर्ण आठवड्यामध्ये जे काही आपण टॉपिक अभ्यास केलेत, ओके, अभ्यासलेत, त्या टॉपिकवरचा आज आपल्याला एक उजळणीचा टॉपिक ठेवलेला आहे. आपण पूर्ण एकत्रित टॉपिक करून आपल्याला त्याची आज उजळणी करायची. म्हणजे काय करायचं थोडक्यात, आपण नेहमी अभ्यास करते वेळेस आजचा अभ्यास केला, उद्याचा, परवा दिवसा आणि पाठीमागचा अभ्यास काय होत जातो आपला, विसरत विसरत जातो की नाही. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, प्रत्येक टॉपिक आपण जो काही अभ्यासलाय त्याला एक रिवाइज करावं लागतं, त्याला एक उजळणी द्यावी लागते. मग आपण नेहमीप्रमाणे आपला एक एक युनिट झाल्यावर आपण काय करतो, आपला पूर्ण एक युनिट मध्ये आपण काय काय शिकलो, आपल्याला पूर्ण युनिट मध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटलं, त्या गोष्टी आपण काय करतो एका टॉपिक मध्ये रिव्हिजन म्हणून किंवा त्याची उजळणी म्हणून आपण काय करतो, त्याला स्पेशल एक टॉपिक होतो. त्यामध्ये आपण पाहिलं होतं बघा सुरुवातीला संख्या, संख्यांचे प्रकार पाहिले होते आपण. त्यानंतर संख्यांच्या प्रकारचे गुणधर्म पाहिले होते आपण. गुणधर्म, ओके. त्यानंतर आपण संख्यावरील क्रिया पाहिल्या होत्या. परिमेय संख्या असतील, अपरिमेय संख्या असतील, ओके. त्यानंतर आपण संख्यावरील बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त ज्या संख्या असतात त्याही पाहिल्या होत्या, ओके. त्यानंतर अगोदर संख्या रेषा पाहिली होती आपण, संख्या रेषा, ओके. चला आपण या टॉपिकचा अगोदर रिवाइज करूया, त्यानंतर राहिलेले टॉपिक पुन्हा घेऊया, ओके. बघा या ठिकाणी संख्यांच्या प्रकारामध्ये आपण सर्व संख्यांचा अभ्यास केला होता. मग समसंख्या असो, विषम संख्या असो, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्यानंतर वर्ग संख्या, घन संख्या, ओके, या संख्यांचा आपण काय केला होता, अभ्यास केला होता. त्यावेळेस त्यांच्या व्याख्याही मी तुम्हाला सांगितल्या होत्या. व्याख्येमध्ये तुम्हाला व्याख्येवरून ती संख्या कोणती आहे, वर्ग संख्या कशा प्रकारे तयार केली जाते, घनसंख्या कशा प्रकारे तयार केली जाते, या सर्व गोष्टी आपण संख्यांच्या प्रकारामध्ये पाहिल्या होत्या, ओके. मग संख्यांच्या प्रकारामध्ये आपण किती संख्यांचे प्रकार पाहिले होते. सर्वप्रथम समसंख्या, विषम संख्या, आता ह्या दोन संख्या एकमेकाच्या कशा आहेत, विरुद्ध संख्या आहेत. म्हणजे कशा आहेत विरुद्ध, म्हणजे जवळपास यांना आपण शेजारी शेजारी म्हणू. कसे आहेत, शेजारी. का, कारण की समसंख्यांचा जर आपण विचार केला तर पहा 0, 2, 4, 6 व 8 हे अंक एकच स्थानी असावे लागतात. तर विषम संख्यांचा जर विचार केला आपण तर 1, 3, 5, 7 व 9 हे अंक एकच स्थानी असावे लागतात. का, कारण की तुम्ही ज्या वेळेस विषम संख्या तयार करता त्यावेळेस त्या संख्येला 2 ने जर भाग दिला तर 1 उरला पाहिजे. किती, 1, किंवा पूर्ण भाग गेला नाही पाहिजे विषम संख्येमध्ये. आणि समसंख्येची व्याख्या सांगते की ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो ती संख्या कशी आहे, समसंख्या आहे. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतील त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात, ओके. आता या ठिकाणी पहा विषम संख्येची व्याख्या आपल्याला तशी सांगता येईल काय, की 1, 3, 5, 7 व 9 हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असतील त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात, ओके. तुम्ही आपल्याला रिवाइज टॉपिक मध्ये एक्झाम्पल न घेता तुम्हाला फक्त आपण काय काय शिकून घेतलेलं आहे, आपल्याला महत्त्वाचं काय काय आपण शिकलो ते पाहायचं, ओके. त्यासाठी तुम्हाला हे दोन घटक समजण्यासाठी ह्या दोन व्याख्या समजणं खूप गरजेचे आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतील त्या संख्येस समसंख्या असे म्हणतात.
ओके. त्यानंतर दुसरी आपण व्याख्या पाहिली होती विषम संख्येची की ज्या याच्या विरुद्ध तयार करता येते. का? कारण की पहा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 तेच 0 ते 9 पर्यंतचेच अंक आहेत. आणि एक महत्वाचा नियम सांगतो तुम्हाला या ठिकाणी, मी मागील सुरुवातीला सांगितलं होतं की नाही आठवत नाही, परंतु सम आणि विषम संख्या ह्या दोन संख्या पूर्ण जेवढ्या काही संख्या असतील अनंतपर्यंत, ओके, 1 पासून, मी नैसर्गिक संख्या म्हणतो लक्षात ठेवा, 1 पासून अनंतपर्यंत सर्व संख्या ह्या दोन संख्यामध्ये समाविष्ट आहेत. त्या कोणत्या? सम आणि विषम संख्येमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा कोणतीही संख्या तुम्हाला त्या बाहेर दिसणार नाही. एक तर ती सम असणार किंवा विषम असणार, लक्षात ठेवा. आता पहा विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 व 7 व 9 हे अंक आहेत, त्या संख्येस विषम संख्या असे म्हणतात. विषम संख्या असे म्हणतात. ओके. बघा आता दोन्ही व्याख्या तुम्हाला बोर्डवर ठेवलेल्या आहेत. ओके. दोन्ही व्याख्याचे महत्वाचे तुम्हाला अंकांची ओळख करून घेण्यासाठी जे अंक आहेत ते मी बोर्डवर ठेवलेले आहेत. ओके. तुम्ही काय करत जाता, सम व विषम संख्या यावर आधारित मॅक्झिमम कमीत कमी म्हणजे एक तर प्रश्न विचारले जात नाहीत हे मला पक्का माहिती आहे. सम व विषम संख्येवर प्रश्न विचारले जातच नाहीत, परंतु आपल्याला ज्या दुसऱ्या संख्येवर विचारले जातात ना किंवा दुसरी काही एक्झाम्पल असतात ना त्याच्यामध्ये ह्या संख्या समाविष्ट असतात, म्हणून आपल्याला ह्या संख्यांचा अभ्यास करणं खूप गरजेचा असतो. म्हणजे आपल्याला थोडक्यात फक्त त्यांची ओळख असणं खूप गरजेची आहे. जसं की आता या ठिकाणी मी तुम्हाला संख्या देतोय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना संख्याचं वाचन करता येत नाही, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा महत्वाची सूचना आहे की तुम्ही संख्येचं वाचन करत जा. आता या संख्या आहेत, काही 4 अंकी आहेत, काही 5 अंकी आहेत. मग ह्या संख्या एकक स्थानी 8 आहेत म्हणून ती संख्या समसंख्या आहे. एकक स्थानी या ठिकाणी सुद्धा 8 आहेत म्हणून ती संख्या समसंख्या आहे. या ठिकाणी 6 आहेत म्हणून ती संख्या समसंख्या आहे. या ठिकाणी 0 आहेत म्हणून ती समसंख्या आहे. या ठिकाणी 9 आहेत म्हणून ती विषम संख्या आहे. सॉरी, या ठिकाणी करेक्शन करून घ्या, 6 व 9. ओके. आता या ठिकाणी पहा 9 आहेत म्हणून ती संख्या कशी आहे? विषम संख्या आहे. म्हणून तुम्हाला काय करायचंय की एकक स्थानचा अंक व्यवस्थित ऑब्झर्व करायचा आहे आणि ती संख्या मग अब्जो करोडो कुठपर्यंतही असू द्या, मग तुम्हाला त्या संख्येचा कितीही अंकीची संख्या असू द्या, फक्त शेवटची एकक स्थानची. एकक स्थान कोणतं असतं? एकक दशक. आपण ज्या वेळेस सुरुवात करतो संख्येची मोजण्याला, ओके, कुणीकडून मोजण्याला सुरुवात करतो आपण? आपल्या डाव्या साईड कडून. ओके, सॉरी, उजव्या साईड कडून डाव्या साईड कडे मोजत येतो. म्हणजे उजव्या साईडचा जो पहिला अंक असतो तो एकक स्थानी अंक असतो, लक्षात ठेवा. ओके. चला, तर मग आता तुम्हाला सम व विषम संख्या याचे काही मी गुणधर्मही सांगितले होते. ओके. समसंख्यांची जर बेरीज केली 2 तर काय येते? समसंख्येची येते. 2 विषम संख्यांची बेरीज केली तर ती यांची बेरीज विषम संख्या समसंख्याची येत असते. एक समसंख्या एक विषम संख्या यांची बेरीज केली तर काय येते असते? विषम संख्या येत असते. एक सम आणि एक विषम, विषम आणि सम यांची बेरीज काय केली तर विषम संख्येची येते. आता मी बोर्डवर तुम्हाला देतो त्यांचे नियम, लक्षात ठेवा. आता पहा या ठिकाणी त्या ठिकाणी 8 च्या जागा 9 करेक्शन करा. आता या ठिकाणी पहा समसंख्या अधिक समसंख्या बरोबर त्यांचं उत्तर समसंख्याच येणार. तुम्ही कुठेही कितीही मोठा अंक घ्या आणि कितीही अंकी घ्या, ओके, परंतु तुम्हाला जर का त्या 2 समसंख्या जर दिलेल्या असतील, ओके, तुम्हाला जर का 2 समसंख्या दिलेल्या असतील
तर त्याचं उत्तर तुम्हाला त्यांची बेरीज ही समसंख्याच येणार. या ठिकाणी पहा 16 घेतलीत मी, सॉरी 18 घ्या अधिक 20 घ्या, किती येणार आहे? 8 आणि 0 8, 1 आणि 2 3, समसंख्याच येणार त्याचं. ओके. त्यानंतर पहा दुसरा गुणधर्म आहे त्यांचा, एक विषम संख्या आहे अधिक दुसरी सुद्धा विषम संख्या आहे, तर त्यांची बेरीज समसंख्या येणार. बघा त्या दोघांची बेरीज काय येणार आहे? समसंख्या येणार आहे. कशी? तर पहा या ठिकाणी 52, सॉरी विषम संख्या घ्यायची आपल्याला, 85 घ्या, 13 घ्या, 5 आणि 3 यांची बेरीज 8 येते आणि 8 आणि 1 9 येते, म्हणजे यांचं सुद्धा उत्तर समसंख्याच आलेलं आहे. ओके. लक्षात ठेवा हे दोन नियम महत्वाचे. समसंख्या, दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या येते, दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते. आता पहिली विषम संख्या असेल आणि दुसरी समसंख्या असेल, विषम संख्या अधिक समसंख्या बरोबर विषम संख्याच उत्तर येणार. त्यानंतर तुम्ही अगोदर समसंख्या घ्या, नंतर विषम संख्या घ्या, तरीही त्यांचं उत्तर विषम संख्याच येणार. बघा आपण या ठिकाणी आता उदाहरण घेऊन पाहूया. ओके, म्हणजे तुम्हाला समजेल. 3 अधिक 2 बरोबर 5. समसंख्या दिलेल्या आहेत 8 अधिक 9 बरोबर 15. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला संख्यांच्या नियमामध्ये, काय म्हणतो मी, संख्यांच्या नियमामध्ये विषम संख्या व समसंख्या जर दोन असतील, त्यांच्या बेरीजने जर बेरीज होत असेल तर उत्तर विषम संख्या येतं. समसंख्या एक असेल पहिली आणि दुसरी विषम संख्या असेल तर त्यांचं उत्तर सुद्धा विषम संख्या येतं. म्हणजे हे दोन नियम सारखेच आहेत. ओके. परंतु सुरुवातीला कोणती घ्यायची ते आपण ठरवायचंय. बेरजेमध्ये कोणती घेतली तरी चालतं, परंतु वजाबाकीमध्ये मोठी संख्या अगोदर घ्यावी लागते. ओके. कारण की मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करत असतो. ओके. वरचे दोन नियम महत्वाचे, सम सम सम, विषम विषम सम. ओके. त्यानंतर असेच समसंख्यांचे व विषम संख्यांचे गुणाकार व भागाकाराचे हे नियम आहेत. ओके. बघा आपण आता या ठिकाणी आपण संख्यांच्या प्रकारामध्ये पुन्हा दुसरी दोन संख्यांचे प्रकार पाहिले होते. त्यापैकी पहिला आहे मूळ संख्या आणि दुसरा आहे संयुक्त संख्या. मूळ संख्या व संयुक्त संख्या. आता 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्या व संयुक्त संख्या सुद्धा मी तुम्हाला सांगितल्या होत्या. ओके. एक ही मूळ संख्या नाही व संयुक्त संख्या नाही, त्याच्या नियमामध्ये मी आता हे ओरली तुम्हाला फक्त उजळणी करत आहे, परंतु ज्यावेळेस आपण संख्यांचे प्रकार पाहिले त्यावेळेस त्यांनी बेसिक रूल सुद्धा पाहिलेले आहेत, नियम सुद्धा मी सांगितलेले आहेत. जसं की मूळ संख्यांचा अभ्यास करते वेळेस आपण 1 हा अंक मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही हा नियम मी लिहून दिला होता. त्यानंतर दुसरा दिला होता 2 हा अंक सर्वात लहान मूळ संख्या आहे. ओके. त्यानंतर 2 या अंकावरून दुसरा एक नियम तयार केला होता आपण, 2 ही एकमेव अशी सममूळ संख्या आहे. ओके. त्यानंतर तिसरा नियम आपण तयार केला होता, 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. ओके. त्यानंतर आपण 1 ते 100 पर्यंत 97 ही सर्वात मोठी विषम मूळ संख्या आहे. त्यानंतर 2 व्यतिरिक्त कोणतीही सममूळ संख्या नाहीये, हे नियम मी तुम्हाला सांगितला होता. ओके. मग आपण 1 ते 100 पर्यंत आता डायरेक्टली काय करूया, मूळ संख्याच काढूया, म्हणजे तुमचं एकदा रिव्हिजन होऊन जाईल की आपण 1 ते 100 पर्यंत किती संख्या घेतल्या होत्या. 11 12 13. आता या 1 ते 100 पर्यंत जे काय अंक असतील त्यामध्ये दोन्ही प्रकारच्या संख्या आलेल्या आहेत, संयुक्तही आलेल्या आहेत आणि मूळही आलेल्या आहेत. 1 ते 100 पर्यंत ज्या संख्या मूळ नाही त्या संख्या
संयुक्त आहेत आणि ज्या संख्या संयुक्त आहेत त्या संख्या मूळ असतील का मग ना. ओके, मूळ संख्येची व्याख्या सांगितली होती मी, आठवतं का तुम्हाला? मूळ संख्येची व्याख्या, ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने व एकने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्येस मूळ संख्या असे म्हणतात. आठवतंय? त्यानंतर संयुक्त संख्येची सांगितली होती, ज्या संख्येला एका व्यतिरिक्त किंवा दोन व्यतिरिक्त अधिक संख्येने भाग जात असेल त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. ओके, एक्क्याण्णव, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 आणि 100. ओके, आता आपण यापैकी संख्यांचं विभाजन करणार आहोत. आता या ठिकाणी 1 पासून ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या या ठिकाणी मी बोर्डवर लिहिलेल्या आहेत. त्यापैकी आपल्याला मूळ संख्या काढायच्यात आणि संयुक्त संख्या काढायच्यात. ओके, मग आपल्याला मूळ संख्या म्हणजे कोणत्या ही त्यांच्या व्याख्येवरून आपल्याला काय ठरवता येईल आणि त्यांच्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी जर तुमचा जर का पाठ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणि तुम्ही जर त्या पाठांतर केल्या असतील, ओके, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या, ओके, त्या खूप महत्वाच्या आहे आणि खूप महत्वाचं त्यांचं काम या ठिकाणी आहे. कारण की कोणत्या संख्येला त्या संख्येच्या व्यतिरिक्त भाग जातो का नाही हे तुम्हाला कसोट्या खूप लवकर सांगतात. ओके, कसोट्याचं कामच ते आहे. बघा, आता मूळ संख्या याची व्याख्या जर माहित असेल, ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने व एकने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात. ओके, कोणत्या संख्या म्हणतात? मूळ संख्या म्हणतात. मग आता एक ही मूळही नाही आणि संयुक्त नाही हे आपल्या नियमामध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला. ओके, लक्षात ठेवा, एक ही संख्या मूळही नाही आणि विषमही नाही. मूळ संख्येवर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारलेले असतात. ज्याप्रमाणे मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितलं सम आणि विषम संख्येवर प्रश्न नसतात, त्याच पद्धतीने आता सांगतोय मूळ संख्या मी या बोर्डवर का लिहून दिल्यात कारण की यावर प्रश्न विचारले जातात. ओके, बघा या ठिकाणी 2 ही एकमेव मूळ संख्या आहे की ती सम आहे. ती कशी आहे? सम आहे. आणि प्रश्न तयार केला जाऊ शकतो की कोणती अशी सममूळ संख्या खालीलपैकी पर्यायामध्ये आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 एकच सममूळ संख्या आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही सममूळ संख्या नाही. ओके, नियम पाठांतर झाला, प्रश्न सोडवायची गरज नाही. ऑब्झर्वेशन व्यवस्थित करायचं, 2 ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी राईट करा, अन्यथा 2 नसेल तर पर्याय यापैकी नाही निश्चितच त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 3, त्यानंतर 4 ही मूळ संख्या आहे का? बघा बरं, या ठिकाणी 4 ला 1 ने भाग जातो, 1 ने सर्व संख्येला भाग जाणार म्हणून 1 ने भाग जातो असं सांगितलं त्यांच्या व्याख्यामध्ये. परंतु दुसरं आहे फक्त त्याच संख्येने, म्हणजे जी संख्या आहे. आता 2 ला 1 ने भाग जातो, 2 ने सुद्धा जातो, त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा अशी कोणती संख्या तयार आहे का की तिने 2 ला भाग जाईल? नाही. ओके, परंतु या 4 ला 1 ने जातो आणि बेदोनी 4 2 ने सुद्धा जातो, म्हणून 2 किंवा 2 पेक्षा अधिक संख्येने भाग जाणाऱ्या संख्येस संयुक्त संख्या म्हणतात. मूळ संख्या म्हणतात का? नाही. म्हणून ही संख्या संयुक्त संख्येमध्ये येणार आहे. ओके, त्यानंतर 3
तीनचा नियम लक्षात ठेवा. 3 ही एकमेव विषम मूळ संख्या लहानात लहान आहे. ओके, लहानात लहान, त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा कोणतीही लहान विषम मूळ संख्या नाही. ओके, त्यानंतर पहा 5 आहे, 7 आहे. का? कारण की 7 ची निमपट इथे कुठेच नाही, 5 ची सुद्धा निमपट इथे कुठेच नाही, जसे की 4 ची निमपट 2 आपल्याला मिळाली होती. म्हणजे हे 5 आणि 7 ह्या कोणत्याच संख्येच्या पाढीमध्ये येणार नाही. ओके, त्यानंतर 9 ही विषम संख्या आहे, परंतु 3 त्रिक 9 होतात. 8चा तर विचारच करायचा नाही. आता इथून पुढं ह्या समसंख्यांचा विचारच करायचा नाही. ह्या सर्व समसंख्या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. आता विचार करायची गोष्ट राहिली ती फक्त विषम संख्यांची. कोणत्या संख्येची?